नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे जवळपास 6 वाजलेले आहेत आणि मी रात्री या ठिकाणी अपडेट चेक केली होती. यामध्ये तुम्ही बघू शकता, की होम असाइनमेंट जे आहे ते फायनली या ठिकाणी रिलीज केलेले आहेत. आता यामध्ये 2 पार्टमध्ये असाइनमेंट रिलीज केलेले गेलेले आहेत. तर त्या 2 पार्ट कुठले-कुठले आहेत, कसे असणार आहेत आणि बी-ए, बी-कॉम, बाकी एम-बी-ए, एम-बी-ए, पी-जी, यू-जी सर्वांसाठी असाइनमेंट आलेत का? आणि कोणत्या-कोणत्या विषयांचे आल्यात किंवा कुठल्या-कुठल्या प्रोग्रामचे आलेले आहेत, हे आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि त्याचे असाइनमेंट आहेत मित्रांनो, ते कुठल्या प्रकारे अपलोड करायच्या किंवा कुठे लिहायच्या, कुठल्या पेजवरती लिहायच्या, कुठल्या पेपरवरती लिहायच्या, हे संपूर्ण आपण आता या व्हिडिओमध्ये थोडंसं हायलाइटमध्ये बघणार आहोत. बाकी डिटेलमध्ये आपण टॉपिक वाईज किंवा प्रोग्राम वाईज आहे आपण याच्यावरती नंतर व्हिडिओ सीरीज चालू करूया. सर्वांना माहिती असेल आपण दरवर्षी या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे बनवत असतो आणि फायनल जे आहे मागच्या महिन्यापासून ॲडमिशन वगैरे सुरू झालेले आहेत. त्यामुळे आता व्हिडिओ देखील बनवायला आपल्याला जोर आलेला आहे. आता लवकरच यावरती प्रत्येक प्रोग्रामवरती आपण वेगवेगळे व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार आहोत. सर्वप्रथम बघा मित्रांनो, तुम्हाला जे आहे वाय-सी-एमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. अशा प्रकारे बघा तुमच्या समोर वेबसाईट असेल. ठीक आहे. या ठिकाणी बघा हा मेनू बार आहे. तुम्ही जर का तुमच्या मोबाईलमध्ये जर मित्रांनो ही वेबसाईट जर समजा व्हिजिट केली, तुमच्या मोबाईलमध्ये बघा मित्रांनो, अशा प्रकारची ही जी वेबसाईट आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. अशा प्रकारची. इथे बघा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये खाली यायचं आहे. इथे बघा होम असाइनमेंटचा टॅब तुम्हाला बघायला मिळेल. ह्या होम असाइनमेंटच्या टॅबवर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते क्लिक करायचं आहे. इथे बघा तुम्हाला भरपूर 5 प्रकारचे ऑप्शन बघायला मिळतील. पहिला आहे बघा सर्टिफिकेट प्रोग्राम. जर तुम्ही एखादा सर्टिफिकेट प्रोग्राम जर जॉइन केला असेल, तर त्याच्या असाइनमेंट तुम्हाला या ठिकाणी बघायचे आहेत. दुसरा आहे बघा डिप्लोमा प्रोग्राम्स. तुम्ही जर एखादा डिप्लोमा घेतला असेल, जसं की डी-एस-एम सर्वांना माहिती असेल. P10 भरपूर विद्यार्थ्यांनी यावर्षी आपण ॲडमिशन घेतलेलं आहे. डी-एस-एमला आणि मी देखील डी-एस-एमला ॲडमिशन घेतलेलं आहे. तर त्याचे तुम्हाला डिप्लोमा प्रोग्रामचे या ठिकाणी असाइनमेंट बघायला मिळतील. तिसरा आहे बघा यू-जी प्रोग्राम्स. तर यू-जी प्रोग्राम्समध्ये काय-काय असतं? बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी ठीक आहे. जेवढे तुमच्या काही बॅचलर डिग्री असतात, त्या सगळ्या यू-जीमध्ये येतात. चौथा आहे बघा या ठिकाणी पी-जी प्रोग्राम्स. पी-जी म्हणजे काय थोडक्यात जेवढ्या काही तुमच्या मास्टर डिग्री आहेत, जसं की एम-बी-ए, एम-कॉम, एम-ए, एम-सी-ए वगैरे या संपूर्ण प्रोग्राम्स तुमचे जे आहेत ते पी-जी प्रोग्राममध्ये येतात. पाचवा आहे बघा मित्रांनो या ठिकाणी पी-जी डिप्लोमा प्रोग्राम्स. पी-जी डिप्लोमा प्रोग्राम्स म्हणजे कुठला? जसं की ॲडव्हान्स डिप्लोमा वगैरे असतात किंवा जे काही पी-जी डिप्लोमा वगैरे असतात, ते संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. त्याचे देखील तुम्ही या ठिकाणी असाइनमेंट बघू शकता. आता आपल्याला मित्रांनो या ठिकाणी जे तीनच प्रकारचे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. कारण आपण आपलं जे ॲप्लिकेशन आहे, सर्वांना माहिती असेल आपलं ॲप्लिकेशन कुठलं आहे? परीक्षित अभ्यास. हे परीक्षित अभ्यास आपलं ॲप्लिकेशन आहे, सर्वांना माहिती असेल. यावरती आपण जे आहे उद्या आणि परवा या 2-3 दिवसामध्ये, त्या 2-3 दिवसामध्ये जे आहे असाइनमेंटचे उत्तर आपण बॅच आपण त्या ठिकाणी ॲड करणार आहोत. असाइनमेंटसाठी, होम असाइनमेंटसाठी ज्यांना कोणाला होम असाइनमेंट वगैरे बघायचे पाहिजे असतील, त्यांनी आपल्या ॲपवरून घेऊ शकता. त्याचे रेडीमेड आन्सर वगैरे तुम्हाला जे आहे ते येत्या 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जातील. आपण आपल्या ॲपवरती सध्या असाइनमेंटच्या वगैरे बॅच पाडलेल्या आहेत. तुम्ही त्या घेऊ शकता. तर कोणाला जर समजा रेडीमेड असाइनमेंटचे उत्तर पाहिजे असेल, तर तुम्ही ते घेऊ शकता. ओके. असो समोर जाऊया आपण या ठिकाणी आता. आता बघा डिप्लोमा प्रोग्राम, यू-जी प्रोग्राम, पी-जी प्रोग्राम असं या तिन्हीपैकी आपल्याला या ठिकाणी जे आहे ते बघायचं आहे. ओके. तर आपण यू-जी प्रोग्रामला ओपन करूया, डिप्लोमा प्रोग्रामला ओपन करूया आणि पी-जी प्रोग्रामला ओपन करूया. ठीक आहे. हे ओपन करूया. याला आपण आता होमवरती जाऊया. ओके. मित्रांनो काही काळजी करू नका, कन्फ्यूज होऊ नका. संपूर्ण यू-जी, पी-जी, डिप्लोमा सर्वांचे जे काही असाइनमेंट आहेत, त्याच्या लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनला बघायला मिळेल. तुम्ही त्या लिंकवरती जाऊन आपलं WhatsApp चॅनल आहे, त्या WhatsApp चॅनलवरती तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्यावर तुम्हाला ज्या लिंक वगैरे वेळोवेळी मिळतील, तुम्ही त्या आपलं जे WhatsApp चॅनल आहे ते तुम्हाला जॉइन करून ठेवायचं आहे. म्हणजे जेवढ्या काही अपडेट वगैरे असतील, ते आपल्या WhatsApp चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. ओके. आता बघा या ठिकाणी आपण यू-जी प्रोग्रामवर आलेलो आहे. हा आहे बघा डिप्लोमा प्रोग्राम आणि नंतर समोर कुठला आहे आपला? हा आहे बघा पी-जी प्रोग्राम. ठीक आहे. तर पहिले आपण यू-जी प्रोग्रामवर बघूया. तर मित्रांनो या ठिकाणी जर का आपण विचार केला, तर माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढं काही चेक केलेलं आहे या ठिकाणी बघा, बी-ए G01, बिलीप ज्याला आपण P04 म्हणतो, बी-एम-सी-जे G15, बी-एस-सी बी-सी-जेड, बी-एस-सी बी-सी-जेड V92, बी-एस-सी पी-सी-एम V100 ठीक आहे. आता हे जे काही प्रोग्राम वगैरे आहेत मित्रांनो, हे जे बॅचलर डिग्री आहेत यांच्या होम असाइनमेंट या ठिकाणी आलेले आहेत. ते आपण वन बाय वन या ठिकाणी बघूया. जसं की G01 बी-ए. तर बी-एच्या टॅबवर तुम्हाला जायचं आहे. फर्स्ट इयरच्या असाइनमेंट तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बघा 25 ऑगस्ट म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जे आहेत ह्या असाइनमेंट वगैरे अपलोड केलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी कुठल्याही विषयाची असाइनमेंट ओपन केली, तुम्हाला बघा या ठिकाणी बघायला मिळेल. गृहपाठ प्रश्नपत्रिका सन 2025-26 म्हणजे चालू वर्षासाठी, जे की नवीन आहे. ओके. हे जी-के विषयासाठी आहेत. याचे प्रश्न वगैरे काय आहेत, त्याचे संपूर्ण उत्तर वगैरे मित्रांनो तुम्हाला येत्या 10 ते 15 दिवसामध्ये आपल्या ॲपवरती बघायला मिळतील. एक छोटीशी मित्रांनो तुम्हाला जे आहे, त्या ठिकाणी एक छोटीशी तुम्हाला फीस द्यायची आहे आणि तुम्ही त्याच्या बदल्यात तुम्हाला असाइनमेंटचे उत्तरं वगैरे रेडीमेड ते बघायला मिळतील. मग तुम्ही ते बघून लिहू शकता आणि त्याला स्कॅन करून नव्हे, तुम्ही असाइनमेंट पोर्टलला अपलोड करू शकता. आता ते कुठे अपलोड करायचं, काय करायचं संपूर्ण तुम्हाला मी नंतर सांगेलच. फर्स्ट इयरसाठी झालं. सेम मित्रांनो बघा या ठिकाणी सेकंड इयरला देखील अपलोड केलेले आहेत. सेम तुमच्या बघा आता टी-वाय-बी-एच्या थर्ड इयरच्या देखील तुम्हाला या ठिकाणी ज्या आहेत त्या अपलोड केलेल्या आहेत. आता 12 सप्टेंबरला म्हणजे 2-3 दिवसा अगोदर ज्या आहेत त्या अपलोड केलेल्या आहेत. ठीक आहे. आता बघा आपण समोर जाऊया. बी-कॉमच्या मित्रांनो सध्या असाइनमेंट नाही आलेल्या कारण बी-कॉमचा नवीन सिलेबस आहे फर्स्ट इयरसाठी. सेकंड इयर, थर्ड इयरचे असाइनमेंट लवकरच येतील. काही काळजी करू नका. आले की तुम्हाला मी अपडेट वगैरे देईलच. ठीक आहे. हे झालं मित्रांनो या ठिकाणी आता बी-एचं. नंतर बघा मित्रांनो या ठिकाणी आता बिलीप. बिलीपचे देखील असाइनमेंट वगैरे आलेले आहेत. तुम्हाला सर्वांना माहिती असेल बिलीप हा एक 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 ग्रॅज्युएट बेस प्रोग्राम आहे 1 वर्षांचा.
त्याच्या देखील असाइनमेंट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. ज्या विद्यार्थ्यांनी बिलीपला ॲडमिशन घेतलं असेल, तर त्यांनी जे आहे या ठिकाणी बघा तुम्ही 26 ऑगस्टला असाइनमेंट आलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी बघा टी म्हणजे काय थेरी, पी म्हणजे काय प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल करावं लागेल, सादर करावं लागेल. ठीक आहे. टी म्हणजे काय तुम्हाला थेरी म्हणजे तुम्हाला त्या लिहून ऑनलाईन अपलोड करावं लागतील. अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी बिलीपच्या देखील असाइनमेंट आलेले आहेत. नंतर मित्रांनो समोर जर का आपण बघितलं तर BAMCJ G15 ठीक आहे. तर G15 म्हणजे काय BAMCJ मीडिया कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. सेकंड इयरच्या देखील असाइनमेंट या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो. फर्स्ट इयरच्या देखील मित्रांनो या ठिकाणी असाइनमेंट आलेले आहे. तुम्ही जर समजा कोणी MCGला असाल तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या संपूर्ण असाइनमेंट या ठिकाणी आलेल्या आहेत. तुम्ही आता त्या लिहून ऑनलाईन अपलोड करू शकता. त्या संदर्भात लवकरच एक वेगळा व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे. आता बघा शेवटचा प्रोग्राम राहिला आपल्या यामध्ये बिलीपमध्ये V92 ज्याला आपण काय म्हणतो BSc ठीक आहे. तर BSc या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता BScला जे कोणी तुमच्यापैकी कोणी असेल, ठीक आहे. तर BSc PCM V92 हा प्रोग्राम आहे बघा. या ठिकाणी संपूर्ण प्रश्न वगैरे या ठिकाणी संपूर्ण विषयांचे आलेले आहेत. PCM फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स. नंतर आहे बघा V100 म्हणजे काय? खूप फेमस प्रोग्राम आहे BSc BCZ ज्यामध्ये मला वाटते बी म्हणजे काय? बायोलॉजी, केमिस्ट्री आणि झूलॉजी असा काहीतरी तो विषय असेल. तर सॉरी बॉटनी आहे. ठीक आहे. BCZ म्हणजे बॉटनी, केमिस्ट्री आणि झूलॉजी. 25-26 नवीन प्रोग्रामसाठी आहे, नवीन वर्षासाठी तुम्ही देखील या ठिकाणी असाइनमेंट वगैरे बघू शकता. फर्स्ट इयरच्या आहेत, सेकंड इयरच्या आहेत, थर्ड इयरच्या आहेत. ठीक आहे. सध्या या ठिकाणी जे आहे सेकंड इयर आहे यावर्षी, सेकंड इयरच्या देखील या ठिकाणी आलेले आहेत. फर्स्ट इयरच्या, सेकंड इयर ठीक आहे. दोन्ही वर्षांच्या या ठिकाणी असाइनमेंट अवेलेबल आहेत. सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 सगळ्यांच्या. आता बघा या ठिकाणी जे आहेत फर्स्ट इयरच्या असाइनमेंट अजून नाही आलेल्या, सेकंड इयरच्या आलेल्या आहेत. असं तुम्ही या ठिकाणी वेळोवेळी चेक करू शकता. मित्रांनो हे झालं आता यामध्ये बघा UGच्या असाइनमेंट. समोर बघूया मित्रांनो आपण यामध्ये आता डिप्लोमा प्रोग्राम. डिप्लोमा प्रोग्राममध्ये बघा P10 म्हणजे काय? DSM डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट. त्यामध्ये बघा अशा प्रकारची स्वाध्याय मिळते, जी नोव्हेंबर किंवा डिसेंबरला अपलोड होईल. कारण तो ॲन्युअल पॅटर्न असल्यामुळे म्हणजे एकदाच एक्झाम होती त्याची. त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर किंवा डिसेंबरला दिवाळीच्या नंतर तुम्हाला केव्हाही या ठिकाणी असाइनमेंट उपलब्ध होतील. आणि जसे उपलब्ध होतील तसं तुम्हाला बघा व्हिडिओ डिस्क्रिप्शनला जे आहे तुम्हाला लिंक दिलेली आहे. तुम्ही आपलं WhatsAppचं चॅनल देखील जॉइन करून ठेवू शकता. त्यावर तुम्हाला अपडेट वगैरे मिळतील. आपला टेलिग्रामचं चॅनल देखील तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. आणि तुम्ही बघा इथे खाली मित्रांनो स्क्रीनवरती बघू शकता आपला टेलिग्रामचा QR कोड तुम्हाला बघायला मिळेल आणि आपल्या WhatsAppचा QR कोड बघायला मिळेल. तुम्ही त्याला स्कॅन करून स्क्रीनशॉट काढून तुम्ही जे आहे आपलं WhatsAppचं चॅनल किंवा टेलिग्रामचं चॅनल तुम्ही या ठिकाणी जॉइन करून ठेवू शकता. जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला जे आहेत आपल्या टेलिग्रामवरती आणि आपल्या WhatsApp चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. काही काळजी करू नका, घाबरू नका. तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर कोणालाही दिसणार नाही आहे. एकदम प्रायव्हेट आणि पर्सनल सिक्युअर ते WhatsApp चॅनल असतं, सर्वांना माहिती असेल. ओके. असो, कारण प्रत्येक अपडेट आपण मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही आहे. जर व्हिडिओ बनवला तर तुम्हाला माहिती मिळेल. कधी-कधी काही गोष्टी मिसिंग होतात, काही छोटे-मोठे अपडेट असतात त्या आपण डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या WhatsApp चॅनलवरती आपण त्या शेअर करत असतो. ओके. तर सर्वांनी जॉइन करून घ्यायचं आहे. नंतर बघा मित्रांनो यामध्ये अजून कुठला या ठिकाणी डिप्लोमा आहे. माझ्या माहितीप्रमाणे आले की बघा P08. तर P08 कुठला आहे? मलाही माहिती नाही कुठला आहे तो. या ठिकाणी बघूया आपण कुठला आहे हा. होम असाइनमेंट, कॉमर्स अँड मॅनेजमेंट. काय माहिती कुठला आहे तो. ठीक आहे. असो आपला फक्त P10 आपल्याला बघायचं होतं. झालेलं आहे. आता बघा मित्रांनो या ठिकाणी PG प्रोग्राम आहे. तर PG प्रोग्राममध्ये कुठल्या असाइनमेंट आलेल्या आहेत? तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे MA हिस्ट्री सध्या अवेलेबल झालेला आहे. सेमेस्टर 2, सेमेस्टर 3, सेमेस्टर 4 ठीक आहे. तर या ठिकाणी बघा आता तुम्ही आता 4 सप्टेंबरला असाइनमेंट आलेले आहेत बघा. तर ज्यांचं कोणाचं या ठिकाणी सेमेस्टर 3 असेल म्हणजे सेकंड इयर असेल, त्यांचं बघा 2025-26 साठी या ठिकाणी जे आहेत असाइनमेंट वगैरे आलेले आहेत. तुम्ही लिहायला सुरुवात करू शकता. आणि मागच्या वर्षी तुम्ही मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ बघू शकता. 30 मार्कांचे असाइनमेंट असतात. NEP वाल्यांना माहिती असेल. ठीक आहे. 20 मार्कांचं या ठिकाणी तुम्हाला जे आहे 10 मार्काचा एक प्रश्न असतो, 5 मार्कांचे 2 प्रश्न असतात आणि 10 मार्कांचे तुमचे बहुपर्यायी प्रश्न ज्याला त्याला आपण काय म्हणतो गाळलेल्या जागा वगैरे किंवा रिकामी जागा आपण त्याला म्हणू शकतो. अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी असाइनमेंट आहेत. बाकी सेमिस्टर 2च्या देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. जसं सेमिस्टर 3च्या आल्या तसं बॅकलॉगवाल्यांना देखील हेच असणार आहे आणि रेग्युलरवाल्यांना देखील हेच असणार आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी. नंतर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला MA हिस्ट्री झालं. नंतर आहे बघा MLib. MLibच्या देखील या ठिकाणी असाइनमेंट आलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी MLib घेतलेलं ॲडमिशन घेतलं असेल, BLib आणि MLib दोघांच्या असाइनमेंट बघा या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे. प्रॅक्टिकल, थेअरी तुम्हाला जे काही त्यामध्ये बघायला मिळेल ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता थेअरी विषय आहे ग्रंथालय व्यवस्थापन. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. लायब्ररी मॅनेजमेंट. ओके. असो MLibचा देखील आलेला आहे. नंतर मग मित्रांनो या ठिकाणी बघा आता PG प्रोग्राम आहे बघा MBA आणि MCOM. ठीक आहे. खूप फेमस प्रोग्राम आहे MBA. तर MBA सेमिस्टर 3 अर्थात काय तर सेकंड इयर आणि यामध्ये बघा मित्रांनो 3 ग्रुप आहेत. कुठले? HRM ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मार्केटिंग ज्याला आपण मार्केटिंग मॅनेजमेंट म्हणतो आणि फायनान्स ग्रुप. ठीक आहे. तर सर्वांना माहिती असेल फायनान्स ग्रुप. ठीक आहे. FMG म्हणजे काय? फायनान्स थोडक्यात. तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे बघा. इथे बघा तुम्हाला दिलेलं देखील आहे FMG. ठीक आहे. तर 25-26 हा नवीन इयरसाठी असणार आहे. तर ज्यांनी फायनान्स मॅनेजमेंटचा ग्रुप घेतला असेल, ठीक आहे, तर त्यांनी हा FMGच्या घ्यायच्या आहेत. ज्यांनी HRचा ग्रुप घेतला असेल त्यांनी HRMच्या या ठिकाणी असाइनमेंट बघायच्या आहेत. ह्याची तुम्हाला मी प्रत्येक फील्ड वाईज आणि प्रत्येक ट्रेड वाईज तुम्हाला मी याच्या असाइनमेंटच्या जे आहेत तुम्हाला खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे. त्यावर तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. नंतर बघा मित्रांनो या ठिकाणी
मार्केटिंग ग्रुप, ठीक आहे, MKG म्हणजे मार्केटिंग ग्रुप. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मार्केटिंग ग्रुपचा देखील या ठिकाणी आलेले आहेत. हा विषय जसा की समजा ॲडव्हर्टायझिंग एंड सेल्स प्रमोशन संदर्भात आहे. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी मार्केटिंग ग्रुप घेतला असेल त्यांनी MKG बघायचा आहे. ज्यांनी HR घेतला त्यांनी HRM बघायचा आहे. ज्यांनी FMG घेतलं त्यांनी FMG बघायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी सेमिस्टर 3, सेमिस्टर 2, सेमिस्टर 4 सगळ्या सेमिस्टरच्या या ठिकाणी असाइनमेंट अवेलेबल झालेले आहेत. ओके. नंतर मित्रांनो बघा शेवटचा प्रोग्राम आहे आपल्याकडे M.Com. ठीक आहे. तर जे विद्यार्थी M.Comला आहेत त्यांना बघा सेमिस्टर 3 म्हणजे सेकंड इयरवाल्यांसाठी सर्वांना माहिती असेल मागच्या वर्षी देखील आपण आपल्या ॲप्लिकेशनवरती जे आहे संपूर्ण असाइनमेंट वगैरे टाकल्या होत्या. तुम्हाला जर समजा जे असाइनमेंटचे उत्तर वगैरे पाहिजे असतील, तर तुम्ही जे आपलं ॲप्लिकेशन आहे बघा परीक्षेत अभ्यास हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. यावरती आज किंवा उद्या जे आहे या ठिकाणी आपण संपूर्ण बॅचेस वगैरे या ठिकाणी ॲड करणार आहोत. फक्त होम असाइनमेंटसाठी तुम्ही ते जॉइन करू शकता. एक नॉर्मल फी असणार आहे त्यासाठी. तुम्हाला रेडीमेड आन्सर वगैरे जे आहे ते येत्या 10 ते 15 दिवसामध्ये जे आहे ते मिळून जातील. तुम्ही आता जर जॉइन करून ठेवलं तरी तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला असाइनमेंटचे उत्तर मिळतील आणि तुम्ही 10-15 दिवसानंतर जरी समजा जॉइन केलं, तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी असाइनमेंट वगैरे मिळतील. कारण साधारणपणे असाइनमेंटचं म्हणजे मित्रांनो हे चक्र चालणार आहे. हे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणार आहे. जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत. एकदा का तुमचा टाईम टेबल आला किंवा तुमचं हॉल तिकीट आलं, तेव्हापासून तुमचं असाइनमेंटचं काम संपलं. ओके. असो, तर ज्यांना कोणाला असाइनमेंट वगैरे पाहिजे असेल, रेडीमेड आन्सर वगैरे, तर त्यांनी आपलं ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. Android ॲप्लिकेशन आहे दिलेलं. ज्यांच्याकडे iPhone असेल त्यांनी ओपन iPhone या ठिकाणी जायचं आहे. तर त्यासाठी आपण एक लिंक दिलेली आहे आणि दिवाळीला आपला iPhoneचा ॲप येणार आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे बघा परीक्षिताभ्यास.in यावर तुम्ही व्हिजिट करू शकता. एक्झाम टाईम टेबल, ई-बुक्स वगैरे संपूर्ण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. ज्यांना PDF पुस्तकं पाहिजे असतील त्यांनी ई-बुक्सवर क्लिक करून जे आहे मित्रांनो, आपल्या या ठिकाणी तुमच्या ट्रेड वाईज तुम्ही या ठिकाणी तुमची पुस्तकं वगैरे तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. ओके. असो, आता बघा PGमध्ये MBA, M.Comचे सर्वांचे असाइनमेंट आलेले आहेत. जेवढ्या काही असाइनमेंट मित्रांनो या ठिकाणी आलेल्या आहेत, रील झालेल्या आहेत, त्या संपूर्ण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. ओके. काही काळजी करू नका आणि बाकीचे ज्या राहिलेल्या आहेत जसं की BCom राहिलेलं आहे. ठीक आहे. बाकीचे MA ग्रुप राहिलेले आहेत. त्याचे सर्वांचे देखील लवकरच असाइनमेंट येतील. पुढच्या आठवड्यापर्यंत कदाचित येतील किंवा 25 तारखेपर्यंत सर्वांचे असाइनमेंट वगैरे या ठिकाणी येतील. आणि आज मित्रांनो 15 सप्टेंबर आहे. ठीक आहे. सर्वांना माहिती असेल. तर आज लास्ट डेट आहे ॲडमिशनची आणि ए-तिकीटचे फॉर्मचे देखील या ठिकाणी जे आहे डेट आलेली आहे. सर्वांनी व्हिडिओ बघितला असेल अशी अपेक्षा आहे. ऑलरेडी आपण त्या ठिकाणी असाइनमेंट ए-तिकीटीवरती 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. सर्वांनी रिसेंटली व्हिडिओ अपलोड केलेले बघू शकता. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि एक्झाम केव्हा सुरू होणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मित्रांनो कोणाला काही समस्या असेल, अडचणी असतील किंवा काही गोष्टीचा कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर इथे तुम्ही बघा स्क्रीनवरती बघू शकता आपला मेल आयडी दिलेला आहे. help@परीक्षिताभ्यास.in यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कोणाला काही समस्या असेल, कुठलीही समस्या असेल, तुम्ही त्या ठिकाणी तक्रार देखील करू शकता. ठीक आहे. तुम्हाला काही करायचं बोलायचं असेल ते देखील करू शकता. तुम्हाला काही तुमच्या गोष्टी सांगायच्या असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असेल तुम्ही त्यावरती विचारू शकता. ठीक आहे. आणि ज्यांना कोणाला असाइनमेंट नोट्स, स्टडी नोट्स वगैरे पाहिजे असतील, तर त्यांनी आपलं परीक्षेचा अभ्यास ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यावर तुम्हाला नॉर्मल फी असणार आहे. ते तुम्हाला त्यामध्ये बघू शकता. कारण तुम्हाला तुम्हाला माहिती आहे फ्रीमध्ये काही मिळत नाही आहे. ओके. असो आणि ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो सर्वांना माहिती असेल. परीक्षेचा अभ्यास ही जी आपली ऑफिशियल वेबसाईट आहे सर्वांनी व्हिजिट करा. या ठिकाणी बघा तुम्हाला WhatsApp ग्रुपचा ऑप्शन दिलेला आहे. याच्यावरती लवकर टेलिग्राम ग्रुपचं देखील ऑप्शन या ठिकाणी आपण दिलेला आहे. WhatsApp ग्रुप म्हटल्यापेक्षा WhatsApp चॅनल आहे ते. त्यामुळे काही काळजी करू नका. सर्वांनी जॉइन करून ठेवा. त्याची देखील लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. नंतर बघा मित्रांनो ASM पोर्टल जे आहे सर्वांना माहिती असेल जे विद्यार्थी यावर्षी सेकंड इयरला आहेत आणि जे विद्यार्थी यावर्षी नवीन ॲडमिशन घेतलं आहे त्यांना लक्षात घ्या. तुमच्या आता संपूर्ण असाइनमेंट जे आहे ते ऑनलाईन असणार आहेत. तुम्हाला ऑनलाईन असाइनमेंट पोर्टलमध्ये तुम्हाला लॉगिन करायचं तुमचा PRN नंबर टाकून तुमचा पासवर्ड टाकून. पासवर्ड कुठला असणार आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेलच. ज्यावेळेस तुम्हाला नोंदणी सुरू होईल या ठिकाणी आणि त्यामध्ये बघा तुम्हाला मित्रांनो एक PDF मिळते. ती PDF तुम्हाला डाउनलोड करायची आहे. ते पेजेस तुम्हाला मिळतात. ते पेजेस तुम्हाला प्रिंट काढायचे आहे. प्रिंट काढल्यावर तुम्हाला त्यावरती प्रश्नांचे उत्तर लिहायचे पुस्तकामध्ये शोधून किंवा आपल्या ॲपवर तुम्हाला मी PDF उपलब्ध करून देईल आन्सरची. ते आन्सर बघून तुम्हाला कॉपी पेस्ट करायचे आहेत आणि ते स्कॅन करून तुम्हाला ज्या मित्रांनो सही करून तुमची मस्त व्यवस्थित भरून तुम्हाला ते जे आहे असाइनमेंट पोर्टल जे आहे आपलं बघा asm.ycm.org यावर तुम्हाला अपलोड करायचं आहे. सध्या या ठिकाणी बघा डिसेंबर 2025 इज कमिंग सून. ठीक आहे. त्यामुळे सध्या जे आहे पोर्टल सुरू झालेलं नाही आहे आणि शक्यता आहे की दिवाळीच्या आसपास हे पोर्टल सुरू होईल. त्यामुळे आत्ताच तुम्ही असाइनमेंट लिहून रेडी करून ठेवू शकता. ठीक आहे. बाकी कोणाला काही समस्या वगैरे असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपला जो मेल आयडी आहे help@परीक्षिताभ्यास.in तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळू शकतो. हा जो मेल आयडी मित्रांनो तुम्हाला सर्वांना यावरती लक्षात ठेवा. तुम्हाला काही कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल, तुम्ही यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. काही आयडी पासवर्ड शेअर करायचा असेल तर. ठीक आहे. त्यासाठी गोपनीय माहितीसाठी तुम्ही हा आपला मेल आयडी करू शकता. बाकी कोणाला काही समस्या वगैरे असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये प्रश्न वगैरे देखील विचारू शकता. कोणाचे काही युनिक प्रश्न असतील किंवा महत्त्वाचा प्रश्न असेल तर त्याला रिप्लाय मिळेल आणि लक्षात ठेवा मित्रांनो नाराज व्हायचं नाही कारण आपल्याकडे जे आहेत भरपूर कमेंट वगैरे येतात त्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय देणं हे शक्य नाही होत. तुम्हाला माहिती असेल कारण लाख, सव्वा लाख विद्यार्थी सांभाळायचे आहेत. ओके. आणि आपलं हिंदी आणि मराठी चॅनल दोन्ही आहेत त्यामुळे थोडंसं कठीण होऊन जातं. ओके. तर कोणाला काही समस्या वगैरे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. काही गोष्टी शेअर करायच्या असेल तुम्ही आपला मेल आयडी बघू शकता. त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.